महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। बीआरएसने महाराष्ट्रामध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आणि त्यांच्या हाती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तगडा तरुण उमेदवार लागलाय। पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके 27 जूनला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत। यावेळी असंख्य कार्यकर्ते बीआरएसचा झेंडा हाती घेणार आहेत आणि राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती आले असता शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना पक्षात प्रवेश देत 2024च्या विधानसभा उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर भालके गट नाराज झाला होता आणि आता याच नाराजीचा फायदा बीआरएसने उचललाय। भगीरथ भालके 27 जूनला बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। भगीरथ भालके हे चंद्रशेखर राव ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येत आहेत 27 जूनला, त्याच वेळी भगीरथ भालके हे बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळते। अबकी बार किसान सरकारचा नारा देत केसीआर यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्याची सुरुवात करत आहे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तशी त्यांनी जाहिरातबाजी केली होती। आता केसीआर यांचं तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि विठुरायाचं दर्शन घेणार आहे। नंतर मानाच्या ज्या पालख्या आहेत 10 पालख्या आणि जे विठ्ठल मंदिर आहे ह्याच्यावर हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी स्पष्ट केलेले आहे की बीआरएस पक्षामध्ये जाण्याचं आणि केसीआर आणि मंत्रिमंडळ त्यांच्या भेटीला त्यांच्या घरी जाणार आहे। स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये ज्या भगीरथ भालकेंनी 1 लाखांच्या वर मतं घेतली होती ते बीआरएस पक्षात जाणार आहेत। त्यामुळे बीआरएस पक्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे चर्चा चालू झालेली आहे। केसीआर विठ्ठलापाशी लीन होत आहेत। राजकारणी त्यांना म्हणतात की फक्त दर्शनासाठी या, राजकारण करण्यासाठी येऊ नका। मात्र दर्शन आणि राजकारण हे एकत्रच असणार आहे आणि विठुराया केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला पावतोय का हे बघण्यासारखं असणार आहे। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सोमवारी सोलापूर दौऱ्यावरती येत आहेत आणि केसीआर यांच्यासोबत 300 जणांची टीम असणार आहे। यासाठी विविध हॉटेल्समध्ये 200 खोल्या बुक करण्यात आलेल्या आहेत। आषाढी एकादशी निमित्तानं के चंद्रशेखर राव आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह येणार आहेत। मंगळवारी ते पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत। तर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यामध्ये हातपाय पसरू पाहतोय। लातूर जवळ असलेल्या नांदेड इथे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि यानंतर आता लातूरमध्ये सुद्धा भारत राष्ट्र समितीच्या पक्षाचे बॅनर अनेक ठिकाणी लागलेले दिसतायत। त्यामुळे नव्या बीआरएस पक्षात कोण बडे राजकीय नेते पक्षप्रवेश करतात का आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये याचे काय परिणाम दिसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता महाविकास आघाडीकडे एकटे उद्धव ठाकरेच नाही तर 3ही पक्षांचे मिळून तब्बल 10 दावेदार आहेत असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। तसंच पाटण्यामध्ये विरोधक कितीही एकत्र आले तरी भाजपच्या 350 जागा येणारच आणि विरोधक 150 मध्येच गुंडाळले जातील असं देखील बावनकुळे म्हणाले। ते पुण्यात बोलत होते। मुख्यमंत्री होण्याकरता जातात तर त्याच्यामध्ये काँग्रेसचे 3 म्हणजे नाना पटोलेजी, थोरात साहेब, तिकडे अशोक चव्हाण साहेब 3 मुख्यमंत्र्यांचे फोटो लागतात। इकडे राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई, अजितदादा आणि जयंत पाटील साहेब फोटो लावतात। तिकडे उद्धव आपले फोटो लावतात, तिकडे उद्धवजी अजितचे फोटो लावतात। तर 8 मुख्यमंत्री झालेच आहे। पुढच्या काळात 2024 पर्यंत 2 पुन्हा ॲड होतील। 10 मुख्यमंत्र्यांची पार्टी आहे ती। त्यामुळे मला कोण मुख्यमंत्री बनण्याकरता गेलं होतं विठुरायाकडे मला माहिती नाही।
पुढची बातमी बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापुरात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली आणि या सभेच्या वेळी उपस्थितांकडून ओवैसींसमोरच औरंगजेबाचे नारे देण्यात आले। ओवैसी भाषण करत असताना स्टेज समोरच्या तरुणांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आणि त्यांच्या या घोषणांनी ओवैसी यांनी देखील या घोषणांना प्रतिसाद दिल्याचं दिसलं। तीसरी बात ये है, तीसरी बात सुनिए अभी, तीसरी बात ये है, नहीं सुनो, हाँ रहेंगे सुनो, हाँ रहेंगे सुनो, हाँ रहेंगे सुनो, हाँ रहेंगे औरंगजेबला हिरो बनवण्याची घोषणाबाजी। काँग्रेस तो उद्धव ठाकरे सेना, एनसीपी, ओवैसी, प्रकाश आंबेडकरची पार्टी, समाजवादी पार्टी, मुस्लिम मतांसाठी आपण औरंगजेबला हिरो बनवणार। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजची कर्मभूमी, जन्मभूमी हे कदापि स्वीकारणार नाही। या प्रकारचे औरंगजेबला हिरो बनवणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई होणारच। आता बुलढाणा ओवैसीच्या सभेत औरंगजेबला हिरो बनवण्याची घोषणाबाजी। आता पुढची बातमी आहे ती म्हणजे हरियाणाच्या पंचकुला या भागामध्ये रविवारी सकाळी एका नदीमध्ये एक महिला कार सोबत वाहून गेली। काही लोकांनी रेस्क्यू करत या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला बाहेर काढून रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलं। पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता क्रेनच्या मदतीने ही कार सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पानी बहुत है भाई, अगर ये बैग ना भाई पंगा पड़ जाएगा। अनिल के गले में फंस गई। मुंबईतल्या घाटकोपरमधील एका 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। सतत होणाऱ्या पावसामुळे इमारतीचा काही भाग कोसळल्याचं बोललं जात आहे। संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचं दमदार आगमन झालं आणि मुंबईत अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही। त्यामुळे सध्या सुरू असलेला पाऊस हा पूर्वमोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रिय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सून रेषा अलिबागपर्यंत पुढे सरकली असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं। दरम्यान मुंबईसाठी सध्या आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमध्ये येत्या 2 दिवसात मान्सून आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मान्सून आगमनासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सूनचं आगमन जाहीर केलं जाईल। तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगितलं जाते। तर पुढचे 3 ते 4 दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। मुंबईमध्ये शनिवारपासून दमदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे ठिकठिकाणी मुंबईत सखल भागात पाणी साचलं। तर त्यात आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असताना मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचं काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अंधेरीतल्या मिलन सबवेमधील परिस्थितीचा सुद्धा ऑन स्पॉट जाऊन आढावा घेतला। आज या ठिकाणी मिलन सबवे मध्ये लावलेली सिस्टीम ॲक्टिवेट आहे का, काम करते आहे का याचा जायजा घ्यायला हे पाहायला मी प्रत्यक्ष आलो। मी मिलन सबवेतली ट्रॅफिक पण पाहिली, ती सुरू आहे। त्याचबरोबर मिलन सबवेच्या मधलं जे पाणी जे वॉटर लॉगिंग झाल्यानंतर पंपिंगने पाणी या नाल्यामध्ये आपण सोडतो, नाल्यामधून डायरेक्ट त्या मोठ्या टँकमध्ये सोडतो। त्यामुळे जशा पद्धतीची सिस्टीम
आपण इथं लावली आहे, फ्लड गेट पण लावलेले आहेत. जेव्हा भरती होईल त्यावेळेस फ्लड गेटने परत पाणी आतमध्ये येणार नाही. ही देखील सिस्टीम बघितली, ही सिस्टीम व्यवस्थित काम करते आहे आणि म्हणूनच मिलन सबवेमधली ट्रॅफिक सुरू आहे. उशिरा का होईना पण अखेरीस पावसानं राज्यात हजेरी लावली. पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्यानं काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून तर दिलासा मिळालाच, काही ठिकाणी ओढे नाले भरून वाहू लागले, तर ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पहिल्याच पावसाचा जोर पाहायला मिळाला. जाधववाडी, राऊतवाडी आणि शिरढोण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं ओढे आणि नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. रात्री पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामुळे परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. जाधववाडी, राऊतवाडी, शिरढोण, वडझिरे हे भाग जलमय झालेत. पावसाच्या आगमनानं रखडलेल्या पेरण्या करण्यात शेतकरी आता व्यस्त झालाय. सोलापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावताच पहिल्याच पावसात नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागात घरांमध्ये पहिल्या पावसाचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं, तर सोलापूर शहरामध्ये शनिवारी 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि मंगळवार बाजार परिसरातील गणेश शॉपिंग सेंटर समोरचा रस्ता देखील जलमय झाला होता. या भागातील पेट्रोल पंपात तर कमरे इतकं पाणी साचलं होतं. लातूरच्या निलंगा तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि पहिल्याच पावसात नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. ओढ्याला पूर आल्यामुळे निलंगा तालुक्यातील कोराळी आणि कासार शिरशी येथील पूल पाण्याखाली गेलेत आणि पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक खोळंबली. राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना बसलाय. पहिल्याच पावसात बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना चक्क छत्री घेऊन प्रवास करावा लागलाय. पालघरमधल्या सफाळे आगारातील सफाळे उसरणी या बसला पावसामुळे गळती लागली होती. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशाची चांगलीच गैरसोय झाली. हा व्हिडिओ समोर आलाय. प्रवाशांकडून यावरती संताप व्यक्त होतोय. नादुरुस्त बस सेवेसाठी का पाठवली असाही सवाल प्रवासी उपस्थित करतायत. भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा इथल्या नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत बेजबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करत वर्षानुवर्ष हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक करत असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून आश्वासनांव्यतिरिक्त अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात एल्गार पुकारला. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन रस्ते दुरुस्त करणार आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. अजूनही 15 दिवसाचा अल्टिमेटम झाला तरी सुद्धा या सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही संपूर्ण जांभोरा वासियाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करण्याकरिता या ठिकाणी बेशरमचे झाडं लावून त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.